सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूरमध्ये घरगुती वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नी आणि मुलांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कबनूर इथं शिवाजी कॉर्नर परिसरात मयत बाळू बापू बामणे वय 58 हे त्यांच्या कुटुंबासोबत वास्तव्याला आहेत. बाळू बामणे हे दारूच्या नशेत घरी येऊन पत्नी आणि मुलांना वारंवार शिवीगाळ आणि मारहाण करत असल्यानं आरोपींनी त्यांचा राग मनात धरला होता. दरम्यान काल रात्री 9:30च्या सुमाराला त्यांच्यात पुन्हा घरगुती किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. दरम्यान बाळू बामणे यांच्या पत्नी सुनीता बाळू बामणे वय 45, यश बाळू बामणे वय 20 आणि ओम बाळू बामणे वय 23 यांनी संगनमत करून बाळू बामणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. या झटापटीत बाळू बामणे यांच्या पाठीत चाकूनं वार करण्यात आला. त्यानंतर बाळू बामणे हे जागीच कोसळले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना या तिघांनीच उपचारासाठी IGM रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर संशयित आरोपी सुनीता बाळू बामणे, यश बाळू बामणे आणि ओम बाळू बामणे यांनी संगनमत करून बाळू बामणे यांचा खून केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करतायत. या घटनेमुळे कबनूर परिसरात खळबळ उडाली असून घरगुती वादाचं रूपांतर थेट खुनात झाल्यानं नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होतीये.